हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये. तर आता वाजलेले संध्याकाळचे 5:30. तर माझं झालेलं शिलाईचं काम झालं म्हणजे तसं बऱ्यापैकी झालेलं आहे, कारण उन्हाळा चालू झाल्यापासून मी काय करते 3 वाजता शिलाईला बसते, 6 6:30 कधी 7. जर अर्जंट जर द्यायचं असेल तर मग मी 7 7:30 बसते आणि तिथून पुढं मी स्वयंपाक करते. तर आता शिलाईचं सीझन तर फुल चालू आहे, पण कसं असतं कस्टमर जे आपल्याकडे येतं त्याचे एका कस्टमरचे 4 ब्लाऊज असले तर ज्या वेळेला ते 4ही ब्लाऊज कंप्लीट होतील त्यावेळेलाच त्या कामाचे पैसे आपल्याला भेटतात. मग तोपर्यंत सगळं काम पूर्ण करून दिल्याशिवाय आपल्याकडं तर काय मार्ग उरत नाही. आणि आपण जे अस्तर फॉल आणतो तर आता आमच्या इकडं कसं 1 मीटर अस्तर 30 रुपयाला आहे, आणि 80 सेंटीमीटर अस्तर जर लो क्वालिटीचं घेतलं तर ते 25, आणि चांगल्या क्वालिटीचं घेतलं तर 28 रुपये. असं बरंच त्यामध्ये व्हरायटीज आहेत, पद्धती आहेत. तर मी काय करते, मी धनश्री कंपनीचा अस्तर फॉल वापरते. जर आपण दुसरे 2 प्रकारचे फॉल येतात. एक फॉल वॉश करून लावावा लागतो, आणि दुसरा जो फॉल आहे तो डायरेक्ट टू यूज असं त्याच्यावरती शिक्काच टाकलेला असतो. तो डायरेक्ट लावला तरी चालतो, पण शक्यतो आपण जेव्हा पण कधी रेग्युलर साडीला जर फॉल लावला आणि त्याच्यावरती जरी लिहिलं असलं की डायरेक्ट टू यूज, तरी सुद्धा आपण तो वॉश करून लावला पाहिजे. काय होतं, ज्या वेळेला आपण कस्टमर तसा डायरेक्ट फॉल लावलेली साडी नेसल्याच्या नंतर साडी वॉश करतात, नंतर काय होतं त्या साडीचा जो खालचा निऱ्याभोवतीचा जो घोळ आहे त्याच्यामध्ये काय होतं, असं गोळा झाल्यासारखं आकसल्यासारखं होतं. त्यामुळं जर हलकी साडी असेल तर तुम्ही फॉल वॉश करूनच वापरा, भले तो किती पण हाय क्वालिटीचा असू दे. तर हे जे मी ब्लाऊज शिवले हे माझं तुम्ही एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल की अशा प्रिलचं ब्लाऊज आहे. तर मी घातलेलं बघूनच मला त्या कस्टमरने सांगितलं की ताई मला पण तुम्ही असा ब्लाऊज शिवा. तर असा प्रिलचा ब्लाऊज स्टिच केलेलाच आहे. कस्टमर पण माझ्याकडे मी घातलेले ब्लाऊज बघून मला बऱ्याच वेळेला तुमच्यासारखा शिवा असं म्हणून येतात, आणि बरेच पण माझं बघून दुसरीकडून पण शिवून आणतात. सो मला त्याचं काय फरक नाही पडत. तर हे छान वाटतं. आणि ह्याची फ्रिलची बाही असते, अंब्रेला फ्रॉकचा जसा खालचा भाग कटिंग असतो तशी या बाहीचं कटिंग येतं, आणि आतल्या बाजूला असं मॅचिंग कपड्याची बाही अटॅच केली जाते. कारण हे आमचं गाव जे आहे ते खेडेगाव, आणि इकडं असं अजून तरी कोण स्लीवलेस ब्लाऊज वापरत नाही. आणि एखादी फॅशनचं ब्लाऊज शिवा म्हणलं तरी जे लेडीज आहेत ते जरा जास्तच विचार करतात. तर अशी याची बाही याला अजून बाकी आहे, पिको करायचं. हे असं छान ब्लाऊज तयार झालेलं आहे. दुसरं जे आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंय, मी ह्याचा व्हिडिओ टाकलाय, पण गळ्याचा व्हिडिओ अजून नाही मी टाकला नव्हता, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हा जो फोन आहे तो माझ्या मिस्टरांचा आहे, आणि मिस्टर जेव्हा पण कधी घरात असतात तेव्हा मला पाहिजे तसं मी शूट करून घेत असते, आणि त्यासाठी सुद्धा मला त्यांना जरा जास्तच मस्का लावावा लागतो. तर याची बाही अशी झालेली आहे, छान आहे. पण मला वाटतं त्यांना हा गळा जरा थोडा डीप वाटतोय, जरा कमी करायला मला त्यांनी सांगितलंय. तिसरा जो ब्लाऊज आहे याची पण डिझाईन मी टाकलेली नाहीये, म्हणजे आहे तो असा व्हिडिओमध्ये, पण ब्लाऊज डिझाईन व्हिडिओमध्ये असा नाहीये. याची जी साडी आहे ती स्काय ब्लू कलरची आहे, आणि अजून याला प्रेस करायचं आहे त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही. तर हे खूपच सुंदर झालेलं, अजून नॉट आणि लटकन बाकी आहे. आणि ह्याची बाही आहे ती मागच्या साईडला प्लेन येते, आणि पुढच्या साईडला अशी डिझाईन येते, छान वाटते. आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता आता बऱ्याच साडीच्या पॅटर्नमध्ये साडीच्या ब्लाऊजवरती आखून भेटतं, पण ते आखून भेटलेलं खूपच चुकीचं असतं. कारण त्यांचं कसं माप असतं 40-45 मापाचं जे कटिंग आहे त्यानुसार हे करतात. मग हे 32-28
अशा मापाला 36 साईजला हे असं व्यवस्थित येत नाही. आणि जर तुम्ही शिलाई काम करत असाल तर तुम्ही डायरेक्ट त्या दिलेल्या डिझाईनवर जाऊन कट करू नका, कारण तिथे तुम्ही चुकू शकता. छान झाले ब्लाऊज. तर चला, बाय बाय. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.